संपूर्ण मराठी अस्मितेचा जो आनंद सोहळा जो साजरा होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्याला कारण म्हणजे स्वर्गीय बाळासाहेबांची जी इच्छा होती की दोन भाऊन एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्राच्या भल्यासाठी, आणि ते स्वप्न आज पूर्ण होतं. ही मोठी बाब आहे या आनंदाची, आणि याचा आपण आनंद संपूर्ण बघत असाल. संपूर्ण आपण पाहत असाल की संपूर्ण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणाचं आनंदाचं वातावरण आहे. पण आव्हानं खूप मोठी आहेत. भाजप ही मोठी शक्ती आहे, त्यांच्यासोबत शिंदे आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. मात्र दोन भाऊ यांच्या बरोबरीच काय सांगाल? आव्हानं तसे पाहिले तर आव्हानं नाही आहेत, कारण स्वायत्त असलेल्या संस्था सगळा त्यांच्यावर कंट्रोल आहे. हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, निवडणूक आयोग असेल, या सगळ्यांवर त्यांचा कंट्रोल आहे. ईडीचा वापर, दादागिरीचा वापर, पैशाचा वापर, दुबार मतदान, या सगळ्यांच्या घाणेरड्या पद्धतीने ते यश संपादन करतात. कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर किंवा महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं आनंद दिसत नाहीये. आणि यांच्या सगळं थोडक्यात म्हणजे सगळं फसवणूक चाललेली आहे. आणि मग खऱ्या अर्थानं जर तरी बॅलेट पेपरवर जर निवडणूक केली असती तर कुठलंच इलेक्शन ते जिंकले नसते, हे 100% खरं आहे. मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही बंधू एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. मात्र ठाकरे ब्रँड हा टिकवण्यासाठीच हे दोघं बंधू एकत्र आलेत असं सांगितलं जाते. महेश सर काय सांगाल? आता बघा, ठाकरे ब्रँड एकत्र येणार, भविष्यात एकत्र निवडणुका लढवणार आणि या महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास घडवणार. आपण सर एकीकडे जर पाहिलं गेलं तर ठाकरे ब्रँड हे दोघं भाव आता फक्त ब्रँड म्हणून आहेत असं म्हटलं जातंय. ही युती अशीच आहे. मात्र या युतीकडे आपण कसं पाहताय? ही युती अशीच आहे, कशीच आहे त्यांनी डिक्लेअर करावी ना. फक्त बोलायचं म्हणून बोलतात. युती कशी आहे ते त्यांना माहिती पडली आहे म्हणून ते असे त्यांच्या त्यांना 16 तारखेला कोण बाप या मुंबईचा आहे ते समजेल त्यांना. भविष्यातही अशी युती कायम राहील? भविष्यात अशीच राहणार. आपल्यासोबत बोलण्यासाठी जे ते आमदार महेश सावंत होते आणि कार्यकर्ते होते. उत्साह आणि जल्लोष आहे तो पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रे सह महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. अशा परिस्थितीमध्ये मनसेचे आणि शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवक यांच्यावरती कशा प्रकारे कंट्रोल असणार? दोन भाऊ एकत्र आले, मी परत एकदा सांगतो, कार्य मजबूत आहे. चुकून यावेळी आमच्या दोघांच्या मेहनतीने निवडून आलेला एखादा नगरसेवक आला निवडून आणि त्यांनी फुटण्याचा प्रयत्न केला, मी तर म्हणतो त्यांनी प्रयत्न करावाच. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते असा बंदोबस्त करतील ना, हे सगळं काम बंद होऊन जाईल. आता प्रॉपर काम फिट झालेलं आहे, काही आता प्रॉब्लेम नाही. भाजपने 150 पारचा नारा दिलेला आहे, भावनिक नाही, स्पष्टता मिळालेली नाहीये. कारण मला वाटतं स्वतः उद्धव साहेबांनी सांगितलं, त्यांच्यासोबत आमची अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे. शेवटी युती कोणासोबत करायची, आघाडी कोणासोबत करायची, हा काय आमचा निर्णय नाही. हा उद्धव साहेबांचा, ते राजसाहेबांची चर्चा करतील. पण साहेब म्हणाले तशी चर्चा चांगली चालू आहे, लवकरच काहीतरी चांगलं आहे. मराठी माणूस भावनिक राजकारणाला नाही तर विकासाला मतदान करा असं भाजप म्हणते. नक्कीच ना. आणि म्हणून आदित्यजींनी शिवसेनेने केलेल्या विकासाचं प्रेझेंटेशन त्यांनी दिलेलं आहे. आम्ही येत्या काही दिवसात आमचा जाहीरनामा देखील जाहीर करणार आहोत. पण म्हणून आम्ही मराठी माणसाची बाजू घेतली की आम्ही भावनिक हे करतो आणि तुम्ही दिवस रात्र ते हिंदू मुस्लिम आणि हे जे लोकांना नाचवत बसता, त्याचं काय, ते काय यांचे धंदेत. त्यामुळे त्यांनी विकासावर बोलूच नाही. समोर जो कोस्टल रोड दिसतोय हा हे सुद्धा आम्हीच केलेलं काम आहे, याचं श्रेय सुद्धा आमचंच आहे. आयत्या पिठावर त्यांनी रेघोट्या ओढू नये. नाही बघा, कसं आहे माहितीये का, मुंबईत राहणारा माणूस मग एकदा तो जर मुंबईकर झाला की आम्ही त्याला मराठीत समजतो. आमच्यासाठी तो मराठीच आहे आणि ही व्याख्या आम्ही नाही सांगितली आहे, ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंय. तुझं आडनाव काही असेल, तुझी मूळ भाषा काही असेल, तुझं जर मराठी माणसावर, मराठी भाषेवर प्रेम असेल. शिवसेनाचे पदाधिकारी, मनसेचे सैनिकी अनेक वर्षांपासून वेगळे झाले होते, आज एकत्र झाले. जणू काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करतो असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे. दिवाळीसारखं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे. आपल्यासोबत दिनकर पाटील सुद्धा आहेत, मनसेचे नेते. खरं तर मागच्या निवडणुकीमध्ये भाजपाला खूप मोठं यश मिळालेलं आहे, राष्ट्रवादी शिवसेनेला. आगामी महापालिका निवडणुका आहेत, हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळे महापालिका निवडणुकीवरती कितपत परिणाम जाणवेल. खरं तर महाराष्ट्र देश हुकुमशाहीकडे चालला होता. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे दोन्ही बंधू राजसाहेब, उद्धव साहेब एकत्र येणं फार गरजेचं होतं. आणि आज दोघं बंधू एकत्र येण्याची अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता. आणि नाशिक महापालिका असो, मुंबई असो, ठाणे असो, पुणे असो,
या ठिकाणी दोन्ही भावांची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. मोठं खरं तर यश मिळेल असं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे. भाऊ, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती, दोन बंधू एकत्र येणार आहेत, आज आलेले आहेत, घोषणा झालेली आहे. खरं तर सत्ताधाऱ्यांचं खूप मोठं आव्हान असणार आहे, पण दोन बंधू एकत्र आल्यावर किती फायदा दोन्ही पक्षांना होईल असं वाटतं. वंदनीय हिंदुराव सम्राटांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी हे दोघं बंधू आदरणीय उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र आले आणि येणाऱ्या महानगरपालिका महाराष्ट्रातल्या येथे 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना याची सत्ता येईल. आम्ही मागच्या काही काळामध्ये जेव्हा महापालिकेला 2017चा निवडणुकीचा आकडेवारी पाहिली तर बऱ्याच ठिकाणी दोघांचे मतं एकत्र केले 40 ते 50 सीट हे अजून निवडून येते. तर ठाकरेंचे महानगर प्रमुख सुद्धा आहेत आपल्यासोबत. खूप मोठी घोषणा आहे, आपण कसं बघता याकडे? खरं तर आजच्या घडीला आपलं संपूर्ण नाशिक महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या 16 जानेवारीला याच्यापेक्षाही मोठा जल्लोष राहील. संपूर्ण महाराष्ट्र खुश झाला आहे. दोघंही ठाकरे एकत्र झाले आहेत. आणि 2012ला मनसे सत्ता होती, त्याच्या पहिले शिवसेना सत्ता होती. 2017ला BJP सत्ता आली. पण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सत्ता येईल आणि महापौर हा शिवसेनेचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच बसेल. तर उत्साहाचं वातावरण आहे नाशिकमध्ये, सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. हे दोन बंधू एकत्र आल्याने आगामी जे महापालिका निवडणुका आहेत या सगळ्या निवडणुकीवरती खूप मोठा परिणाम होईल असं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या युतीची घोषणा झाल्यानंतर मनसे कार्यालयावरती खूप मोठ्या प्रमाणात हे जल्लोष हे होताना बघायला मिळत आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. त्यामुळे सध्या आपण पाहतोय कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी युतीची घोषणा केली. मुंबई महानगरपालिकेसाठी सध्याची तरी ही युती आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं. उद्धव ठाकरेंनी सुद्धा सांगितलं. त्यानंतर उर्वरित ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांसंदर्भातला निर्णय लवकरच आपल्यापर्यंत जाहीर करू असं सुद्धा या ठाकरे बंधूंनी घोषणा केली आहे. ज्या क्षणाची वाट प्रत्येक जण बघत होता अखेर तो दिवस आज आलेला आहे. या दोन्ही बंधूंची युती अखेर झालेली आहे. राज ठाकरेंकडून युतीची घोषणा करण्यात आली. ठाकरे बंधूंनी हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला नेमका आता कितपत यश मिळतंय या निवडणुकांमध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. घाबरून एक टोळी, जसं ठाकरे साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीने पळवापळवीचं जे राजकारण चालू आहे त्याचा आता जनतेला वीट आलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी म्हणून मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसांच्या अस्मितेसाठी ही अस्तित्वाची लढाई, या मराठी माणसांच्या अस्तित्वाची लढाई. जर आज मराठी माणूस जर एकत्र नाही आला तर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला याचं उत्तर नक्कीच द्यावं लागेल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन वळण ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे आज महाराष्ट्राला बघायला मिळालेलं आहे. मुंबई महानगरपालिका आहेत, काय मुंबई महानगरपालिकेसाठी वचननामा असणार आहे, जाहीरनामा असणार आहे, काय जनतेसमोर आपण मांडणार आहोत? मला असं वाटतं याबद्दल ठाकरे बंधूंनी नक्कीच ठरवलं असेल. पण महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या मूलभूत सुविधा आणि त्यांच्या गरजा ओळखून मुंबई महानगरपालिकेवर इतक्या वर्षापासून 30-35 वर्षापासून जे भगवमय वातावरण आहे कुठेतरी गढूळ करण्याचा प्रकार गेल्या इतक्याच वर्षापासून झाला. आणि त्याचं उदाहरण म्हणजे मुंबई महानगरपालिकेची तिजोरी पूर्णपणे रिकामी करण्याचं जे षडयंत्र रचलं गेलं, ब्युटिफिकेशनच्या नावाने जो भ्रष्टाचार झाला, त्याचा उत्तर या मराठी माणसांना, सर्वसामान्य जनतेला, या प्रस्थापितांना द्यावं लागेल. आणि मला असं वाटतं की या मतपेटीमधनं मराठी माणूस जागृत राहून जीवाचं रान करून मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो ठाकरे बंधूंचा होईल. सर, नेहमीच आपल्याबद्दल ऐकलं जातं आपला जनता दरबार आहे, जनतेला न्याय मिळतो. आत्ता काही निवडणुका झाल्या त्यातून नगराध्यक्ष थेट शिंदेंच्या बाजूने पाहायला मिळालेत. म्हणजे आपल्या पक्षातून लढले होते आणि शिंदेंच्या बाजूने गेले. एक वेळ असा होता, इतिहास होता की भीती असायची शिवसैनिकांची की आपण पक्ष सोडला तर पुढे काय. मात्र आता ह्या अशा पक्ष सोडणाऱ्यांवरती शिवसेना, ठाकरे गट कसं उत्तर देईल? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय असतो.
त्यांना स्वतःला प्रत्येकाला हे कळलं पाहिजे की आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कारण निवडणुका येतात जातात, पण आपण मराठी जनतेसाठी ज्यावेळी आपण काम करत असतो त्यावेळी प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे. धन्यवाद. नक्कीच नितीन नांदगावकर सर यांनी जे ते आपलं मत व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज मुंबई. जय महाराष्ट्र न्यूज मुंबई. आपण पाहतोय सध्या या युतीची घोषणा झालेली आहे. ठाकरे बंधूंनी या युतीची घोषणा अधिकृतपणे आता केलेली आहे.